आणि मुंबईकरांसाठी अतिशय महत्त्वाची आणि मोठी बातमी, पाणी कपातीतनं मुंबईकरांची सुटका होण्याची शक्यता आहे। तलावातील साठ्याच्या टक्क्यांनी अर्धशतक ओलांडलेला आहे। मुंबईतल्या 7 तलावातला पाणीसाठा हा 53% जाऊन पोहोचलाय। चालू आठवड्यातच पाणी कपात त्यामुळे मागे घेतली जाऊ शकते। गेल्या काही दिवसांमध्ये 30 ते 35% पाणीसाठा होता, तो वाढून 40% पोहोचला होता। मात्र गेल्या काही दिवसांमध्ये झालेल्या दमदार पावसानं मुंबईला पाणी पुरवठा करणारी जी 7 धरणं आहेत त्या धरणांमधला पाणीसाठा चांगलाच वाढलाय। 7 धरणातला जो पाणीसाठा आहे तो 53% पोहोचलेला आहे, तर काही धरणं ही पूर्ण क्षमतेनं भरलेली आहेत आणि याचाच फायदा हा मुंबईकरांना होऊ शकतो। पाणी कपातीची जी टांगती तलवार होती ती मात्र आता बाजूला सरेल असा अंदाज आहे, कारण एकूण 7 तलावातला पाणीसाठा हा आता 53% आलेला आहे। एकीकडे मुंबईकरांवरती पाणी कपातीचं संकट होतच, पाणी एक वेळ दिलं जाणं अशा स्वरूपाचे बदल हे करण्यात आले होते, अन्यथा हे सकाळ संध्याकाळ पाणी पुरवठा हा होत असतो मुंबईकरांसाठी। अधिक माहिती घेऊया, जुई जाधव आमची प्रतिनिधी आपल्यासोबत आहे। जुई, काय अधिक माहिती? प्रज्ञा, जुलै महिन्यामध्ये अगदी पहिल्या आठवड्यापासूनच मुंबईकरांना आणि राज्यातील लोकांना एक चांगला पाऊस अनुभवता आला आणि त्यामुळे मुंबईकरांवर जी 10% पाणी कपातीची त्याचं संकट होतं ते आता हळूहळू कमी होताना मुंबईकरांना अनुभवायला मिळणार आहे। कारण का 53% धरण क्षेत्रामध्ये पाणीसाठा जमा झालेला आहे। गेल्या वर्षी जर आपण पाहिलं तर मग केवळ 50% पाणीसाठा होता धरण क्षेत्रामध्ये, मात्र यावर्षी तो टप्पा ओलांडला गेला आहे। 53% इतका पाणीसाठा 7ही धरण क्षेत्रांमध्ये झालेला आहे। जर आपण पाहिलं पवईचा तलाव असेल, तुळशी तलाव असेल, ही सहित जी 2 धरणं आहेत ती ओव्हरफ्लो झालेली आहेत भरून। इतरही जी काही धरणं आहेत ती देखील जवळपास पूर्ण भरत आलेली आहेत। मात्र अजूनही एक आठवडा आहे, जुलैचा महिना संपण्यासाठी, ऑगस्टचा महिना आहे, सप्टेंबरचा महिना आहे, त्यामुळे जवळपास 2 महिने आहेत ज्यामध्ये पाऊस पडून ही जी संपूर्ण धरण क्षेत्र आहेत, 7 धरण क्षेत्र आहेत, तिथे 100% पाणी पुरवठा होईल आणि मुंबईकरांची वर्षभराची पाणी टंचाईची चिंता जी आहे ती मिटेल। महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी एकदा सांगताना सांगितलं होतं की ज्या वेळेला 80% पाणीसाठा होईल धरण क्षेत्रांमध्ये तेव्हाच आम्ही पाणी कपाताचा जो निर्णय आहे घेतलेला तो मागे घेऊ। मात्र आता 53% पाणीसाठा झालेला आहे, अवघा 30% पाणीसाठा व्हायचा बाकी आहे आणि ज्या पद्धतीने पाऊस जुलै महिन्यापासून पडत आहे असाच पाऊस जर ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात देखील पडला तर हे जे 100% पाणी भरण्याची शक्यता आहे धरणांमध्ये ते पाणी भरेल। दुसरीकडे हवामान विभागाने सांगितलं होतं की जुलै महिना आणि ऑगस्ट महिन्यामध्ये 95% इतका पाऊस पडेल। जुलै महिन्यामध्ये तितका पाऊस पडलेला आहे, तर उर्वरित ऑगस्टचा जो महिना आहे त्यात देखील जर इतका पाऊस पडला तर मुंबईकरांना पाणी टंचाईचा सामना वर्षभरात करावा लागणार नाही। प्रज्ञा, धन्यवाद जुई या संपूर्ण माहितीसाठी।